नमस्कार. कधी असा विचार केलाय का की गावातलं एक छोटंसं भांडण, अगदी क्षुल्लक वाटणारं भांडण किती मोठं रूप घेऊ शकतं? पण जर हेच भांडण कोर्ट कचेरीच्या फेऱ्या न मारता अगदी गावातल्या गावात शांततेने मिटलं तर? चला, आज आपण नेमक्या याच एका भन्नाट उपायाबद्दल बोलणार आहोत. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. कारण काय होतं की ही लहान वाटणारी भांडणं बघता बघता मोठं गंभीर स्वरूप घेतात. मग काय, नाती तुटतात, पैसा जातो, वेळ वाया जातो. मग या सगळ्यावर उपाय काय? चला जरा खोलात जाऊन शोधूया. तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, गावातील वादांचं जाळं. हे वाद नेमके कसे असतात आणि त्याचे परिणाम किती दूरगामी असतात हे समजून घेऊया. बघा, बहुतेक वेळा वादाची ठिंडी कुठे पडते तर जमिनीच्या बांधावरून, घरातल्या मालमत्तेच्या वाटणीवरून किंवा अगदी किरकोळ शाब्दिक बाचाबाचीतून. सुरुवातीला हे सगळं खूप साधंसं वाटतं, पण या लहानशा ठिणगीचा वणवा पेटायला अजिबात वेळ लागत नाही. आणि एकदा का हे सुरू झालं की मग लागतं एक दुष्टचक्र. कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या, वकिलांना पैसे द्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक त्रास. या सगळ्या धावपळीत गावाचा जो सलोखा आहे, जी शांतता आहे, ती कुठल्या कुठे हरवून जाते. बरं, मग या इतक्या गंभीर समस्येवर काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो उपाय आहे तंटामुक्ती समिती. चला आता ओळख करून घेऊया या गाव पातळीवरच्या भन्नाट संकल्पनेची. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही गावातल्याच काही निवडक, समंजस लोकांची एक समिती असते. यांचं मुख्य काम एकच: गावातले तंटे कोर्टापर्यंत जाऊच द्यायचे नाहीत, ते आपापसात सामंजस्याने सोडवायचे. म्हणजे कसं, घरचा वाद घरातच मिटवायचा. आणि या समितीचं जे मूळ तत्वज्ञान आहे ना, ते या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतं: आमचा उद्देश न्याय देणं नाही तर समजूत काढणं आहे. म्हणजे बघा, इथे हार-जीत महत्वाची नाहीये. कोण बरोबर कोण चूक हे ठरवणं महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे तर दोन्ही बाजूंनी एकमेकांना समजून घेणं आणि नाती टिकवणं. ठीक आहे, मग हा समेटाचा मार्ग नक्की कसा असतो? म्हणजे ही समिती काम कसं करते? चला याची प्रक्रिया समजून घेऊया. याची प्रक्रिया तशी एकदम सोपी आणि सरळ आहे. समजा 2 गटांमध्ये काहीतरी वाद झाला. ते हा वाद घेऊन समितीकडे येतात. समिती काय करते तर दोन्ही बाजूंचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घेते, जे काही कागदपत्र असतील ते तपासते आणि मग दोघांनाही मान्य होईल असा एक मधला मार्ग शोधायचा प्रयत्न करते. आणि यातली सगळ्यात उत्तम गोष्ट कोणती आहे माहितीये का? इथे कोणताही निर्णय कोणावर लादला जात नाही. जोपर्यंत दोन्ही पक्ष समाधानाने हो आम्हाला हे मान्य आहे असं म्हणत नाहीत, तोपर्यंत तो वाद मिटलेला मानला जात नाही. म्हणजे समाधान हेच इथलं अंतिम ध्येय आहे. आता जरा या दोन्ही मार्गांची तुलना करून बघूया. फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे तंटामुक्ती समिती, जिथे समजुतीवर भर दिला जातो. त्यामुळे काय होतं, वाद लवकर मिटतो, खर्च वाचतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे कोर्ट कचेरी, जिथे निकालावर लक्ष केंद्रित असतं. प्रक्रिया वर्षानुवर्षे चालते आणि पैशाचं तर बोलायलाच नको. अर्थात प्रत्येक गोष्टीला जशा चांगल्या बाजू असतात तशाच काही अडचणीही असतात. तर आता आपण या मार्गाचे फायदे काय आहेत आणि त्याचबरोबर या समितीसमोर आव्हानं कोणती आहेत यावर एक नजर टाकूया. फायदे तर खरंच खूप मोठे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावात शांतता आणि एकोपा टिकून राहतो. लोकांचा वेळ वाचतो, पैसा वाचतो, नाती तुटण्याऐवजी जपली जातात. आणि विचार करा, जे खटले कोर्टात वर्षानुवर्षे रखडतात ते इथे काही दिवसात मिटतात. पण हो, हे सगळं ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं प्रत्यक्षात नसतं. कधीकधी लोकांना समजावणं हेच एक मोठं आव्हान असतं. काही जणांना आजही वाटतं की कोर्टात जाऊनच न्याय मिळतो. त्यामुळे गावातला हा सलोखा टिकवून ठेवण्यासाठी समितीला सतत प्रयत्न करावे लागतात. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण अंतिम संदेश काय घ्यायचा? समिती सदस्यांचं एक वाक्य आहे जे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं. ते म्हणतात, वाद वाढवण्यापेक्षा तो शांततेने सोडवणं जास्त योग्य आहे. आणि खरंच आहे, वाद पेटवत बसण्यापेक्षा तो शांततेने विझवण्यातच खरा शहाणपणा आहे. हाच विचार तर कोणत्याही निरोगी समाजाचा पाया असतो, नाही का? म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय आहे तर आपल्यातले वाद मिटवण्यासाठी आपल्याला बाहेरच्या कोणाची गरज नाही. आपली एकजूटच पुरेशी आहे. स्थानिक पातळीवर सलोखा टिकवण्यासाठी अशा सामुदायिक यंत्रणा खरंच एक खूप प्रभावी मार्ग आहेत. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. फक्त गावापुरता विचार न करता आपल्या शहरांमध्ये, आपल्या सोसायटींमध्ये, आपल्या समाजात अशीच शांतता टिकवण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र कसे येऊ शकतो यावर नक्की विचार करा.